शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याला यश, चौथ्या दिवशी शेतकरी एल्गार समितीचं उपोषण स्थगित. जिल्हा कृषी अधीक्षकाचे लेखी आश्वासन. बोगस बियाणे प्रकरणासह सर्व मागण्या कृषी आयुक्तांकडे पाठवणार. बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि बोगस बियाण्यांमुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी एल्गार समितीच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर चौथ्या दिवशी यश मिळाले. जिल्हा कृषी अधीक्षक डॉक्टर मुरली इंगळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समितीच्या सर्व मागण्या माननीय कृषी आयुक्त अमरावती यांच्याकडे तातडीनं पाठवून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजता उपोषण स्थगित करण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष कृषी विभागाकडे लागले होते. बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांचे झालेले लाखो रुपयांचं नुकसान, दोषींवर कठोर कारवाई, नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी एल्गार समितीनं हा लढा उभारला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कृषी विभागाला अखेर सकारात्मक भूमिका घ्यावी लागली. डॉक्टर मुरली इंगळे यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह आंदोलनस्थळी भेट देत समितीच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सर्व मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत लेखी पत्र दिले. यानंतर त्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. या आंदोलनाला सहकार क्षेत्रातील सुनील पाटील धाबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, अशोक भाऊ अमानकर, पांडे गुरुजी, गोपाल भाऊ दातकर, भास्कर काळे, प्रकाश उपाध्ये, गोपाल पाटील काकड, राजू पाटील महल्ले, गोपाल भटकर, गजानन अखरे, नाना पाटील सालपीकर, गोपाल गावंडे, प्रशांत गावंडे, अक्षय राऊत, कुलदीप चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रमेश बेटकर, गजाननराव म्हसने, भारत बोबडे, रमेश गोळे, देवराव पाटील, श्रीकृष्ण जानकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तालुक्यातील पत्रकार आणि शेकडो शेतकऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. शेतकरी एल्गार समितीचे किरण ठाकरे, प्रल्हाद माळकर, महादेवराव गावंडे व इतर पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका समितीनं कायम ठेवली होती. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानं उपोषण स्थगित झालं असलं तरी बोगस बियाणे प्रकरणासह सर्व मागण्यांवर कृषी आयुक्तांकडून प्रत्यक्ष निर्णय व अंमलबजावणी कधी होणार याकडे आता तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलंय. प्रदीप गावंडे, जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, अकोला.